हाय श्रेयस. हाय नकुल, काय म्हणतो? तुझीच वाट बघत होतो. छान मस्त. काल आला होता निवेदिताचा फोन. हा हो तेच. अरे मी म्हणजे फ्लॅटच बघत होतो, सो म्हणून मग म्हणलं तुझाच जरा एक गायडन्स घ्यावा, कारण तू रिअल इस्टेट मध्ये आहेस. तर जरा तू चांगलं गाईड करू शकशील की मी फ्लॅट बघताना काय गोष्टी बघाव्यात. आणि तू खराडी वगैरेच बघतो, तू वर्किंग या ईस्ट साइडलाच आहेस म्हणून खराडी साइड बघतोय मी. मी लास्ट इयरलाच यशवी नॉनशॉन्तेमध्ये माझं युनिट बुक केलंय 3 BHK. बरं. आणि अनेशा काय झालंय, गंमत म्हणून सांगतो की यावेळेस त्यांनी काय केलंय, सॅम्पल शोकेस फ्लॅट केलाय ना, तो एक्झिस्टिंग बाहेरचा केलाय. ओ ग्रेट. त्यांनी माझ्या फ्रेम्स वगैरे लावून, नाव वगैरे लावून असं छान फ्लॅट तयार केलाय. वाव. तुला तो एकदा तो फ्लॅट आवडेल. आणि मी काय गोष्टी बघितल्या तर मी तुला एक पॉइंटर देईल, तुझे पण काही व्ह्यूज असतील त्याच्यावर, तर ते मिक्स एक कॉम्बिनेशन करून यू विल गेट एव्हरीथिंग. चालेल, डेफिनेटली मला आवडेल बघायला. म्हणजे डेव्हलपर वाईज, लोकेशन वाईज आणि सॅम्पल फ्लॅट मध्ये सगळ्या गोष्टी केल्यात, त्यामुळे असं काही खूप काही करायची तुला एक्स्ट्रा गरज नाही नंतर. ओके ओके. तुला आहे 5-10 मिनिटं आपण बघायचं. हो मी तसं थोडा वेळ ऑफिस मधून काढून आलोय, सो लगेच 10 मिनिटं येईल मी तुझ्या, फक्त 10 मिनिटं तुला सॅम्पल फ्लॅट दाखवतो. चालेल. हो चल मग बघूया. हे बघ सॅम्पल फ्लॅट आहे, माझ्याच नावाने केलाय. कुलकर्णी 3 BHK. मस्त आहे. बाहेर व्हिडिओ डोअर फोन वगैरे पण दिलेलं आहे, छान. ग्रेट. आणि डिजिटल लॉक दिलंय बघ. वाव. थोडं अपग्रेड पण वाटतं. गरजच नाही आपल्याला, काहीच गरज नाही. अरे हा, आणि ते तोरण, हा तू मग तुझा मी व्हिडिओ पाहिला होता त्यात दसरा दिवाळी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला हुक्स लावायला स्टूलवर चढावं लागतं. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी इतक्या बारीक बारीक आहेत. म्हणजे घर बघताना ज्या गोष्टी तू बघायला पाहिजेस ना, बरोबर, त्यातली ही ही सगळ्यात पहिली प्रायोरिटीची गोष्ट. ग्रेट. तोरण लावायला जागा आहे का? आपल्याला तोरण लावायचं कुठे हा प्रश्न असतो. आणि दरवाजाला पाहिल्यानंतर बघितलं तर रबर मॅटिंग दिलेलं आहे की दरवाजा जोरात आपटतात लहान पोरं. आता तुला माहिती आहे, लहान मुले म्हणणार होतच ते. ही लॉबीची स्पेस आहे मस्त. आणि बराच वेळा काय होतं, शूज घालायला कुठेतरी बाहेर जावं लागतं. आणि बऱ्याच वेळा काही गोष्टी असतात, आपल्या छत्री, रेनकोट वगैरे ठेवायला जागा पण नसते. तर ही मस्त अशी एंट्रीला लॉबीची स्पेस पण दिली आहे त्यांनी. ग्रेट. आणि मुख्य छत्र्या वगैरे खूपच चांगली जागा आहे. ऑटो होम मशीन दिलेलं आहे बघ. वाव, जबरदस्त आहे ना. आणि व्हिडिओ डोअर पण आता बेल मारला की माझी मुलगी पळत येते की बघ आता हा काका आलाय, आता नकुल काका आलाय, असं सगळं होईल. येस. माझं फर्निचरचं प्लॅनिंग चालू आहे, पण एल शेप मध्ये मस्त भारतीय बैठक सोफा आणि टिपॉय आणि टीव्हीचं युनिट पण एकदम परफेक्ट बसतोय बरं का इथे. म्हणजे मस्त मोठा असायचा टीव्ही बसतो इथे. तर असा हा पूर्ण स्पेस आहे ना, डिसेंट स्पेस म्हणतात ना. नक्कीच. म्हणजे काय, आजकाल खूप फर्निचर पेक्षा आहे ना, डिसेंट स्पेस विथ चांगलं फर्निचर, ते सगळं व्यवस्थित बसतंय. म्हणजे तो आर्किटेक्टला विचारल्यावर तो वेळा आला, तो म्हणला काय परफेक्ट मेजरमेंटनी हॉल घेतलाय म्हणून. बरोबर. ये नकुल, तुला बाल्कनी दाखवतो. हॉलला अटॅच बाल्कनी आहे. ग्रेट. आणि मी तुझ्या घरी आलोय तर तिथे वरती टेरेस आहे. तिथे कोणाची तरी, मला आठवतंय आपण असंच पत्ते वगैरे काहीतरी खेळत बसलो होतो मे महिन्यामध्ये, आणि वरतून काहीतरी टाकत होती लहान लहान पोरं. तर हा प्रॉब्लेमच मला नको होता. त्यामुळे काय आलं, बाल्कनी वरतून क्लोज आहे. ओके. बाल्कनी क्लोज असल्यामुळे काय आलं, कोणाची विंडो नाही. 100% प्रायव्हसी आहे. म्हणजे तू आरामात जेवायला जरी कधी म्हणलंस ना संध्याकाळी, तरी मला म्हणते की मॅगी खायला इथं बसणार मी आता, कारण अम्युनिटीज दिसतात. आणि ग्लास फसाड आहे, टफन ग्लास, हाईट पण खूप छान दिली. त्यामुळे लहान मुलांच्या दृष्टीने काळजीच नाही. आणि पार्टी टाइम, टी कॉफी टाइम पण आपण एन्जॉय करू शकतो. येस. आणि एकदम भारी आवडलेला पॉइंट काय माहितीये का मला, दिवाळीच्या वेळेस एक्सटेन्शन बोर्ड आणायची गरज नाही. तुला आठवतं मागच्या वेळेस तुझ्या सगळं केबलिंग करा, तू भेटला होता मला, केबलिंग करा आणि या सगळ्या गोष्टी. तर या काहीच करायची गरज नाही, कारण इथं स्विच दिलेलं आहे. एक्सटेन्शन बोर्ड आणू नका, किंवा लॅपटॉपवर बसून जरी काम करायचं, मोबाईल चार्जिंग लावायचं, काम करू शकतो. एका छोट्या गोष्टींचा विचार केला ना, हे कधी कधी आपण मिस करतो. बरोबर. म्हणजे हा पण पॉईंट तुझ्या चेकलिस्ट मध्ये नक्कीच. चल ये, तुला मी डायनिंग टेबल आणि देवघरासाठी बघ ना किती छान जागा केली आहे. म्हणजे गौरी गणपती कधी आलं तर पूर्व पश्चिम बरोबर होईल. हा मस्त डायनिंगचा स्पेस आहे. आम्ही 4-5 लोकांचा मिळून आपला डायनिंग स्पेस. आणि बघा ही वॉल त्यांनी किती छान केली आहे. माझे सगळे फ्रेम्स वगैरे, तुझेच फोटो घेऊन, माझेच फोटो म्हणून तुला म्हणलं की तो माझा सॅम्पल फ्लॅट केल्यासारखं फील आहे. आणि मी घरही घेतलं, त्यामुळे अजून भारी वाटतं. हा तुझा एंगेजमेंटचा फोटो. एंगेजमेंटचा फोटो. करेक्ट. आणि हा तू कॉलेजमध्ये असताना तुझ्याकडे एक डॉगी. हो, माझ्याकडे डॉगी होता. आणि यांचा पेट फ्रेंडली एरिया पण आहे. म्हणजे पुढे मागे जाऊन जर मला डॉगी परत वाटलं की घ्यायचंय किंवा पाळायचंय, तर दे हॅव पेट फ्रेंडली एरिया अम्युनिटीज मध्ये सुद्धा. त्यामुळे थोडस त्या गोष्टी सुद्धा, माझ्याही मुलाचं आहे डोक्यात की आपण एक आणूया पेट घरी. किचन बघ ना काय अमेझिंग केलंय. म्हणजे गिरिजा आणि पाहिल्या बायकोनी पाहिल्या एकदम प्रेमातच पडली किचनच्या. एल शेप मध्ये किचन होता व्यवस्थित.
आणि सगळ्यात भारी पॉईंट काय केला माहितीये का, 2 सिंक दिलेत. ओके, म्हणजे त्यात काय आलं की तिचं कामाला जायचं टायमिंग देत असतो आणि आमच्या कामवाला मेड त्याच टायमिंगला येतात. बरोबर. तर मावशी येतात, त्यांचं काम करतात आणि मॅडम तिथे स्वयंपाक करत असतात. त्यामुळे कोणाला डिस्टर्बन्स नाही, हायजीन मेंटेन राहत रे. भांडी एका साईडला होतात आणि फ्रूट आणि व्हेजिटेबल एका साईडला क्लीन होतो. एक्झॅक्टली. काम करता करता ड्राय बाल्कनी आहे, वॉशिंग मशीन लावलं तर वॉशिंग मशीनचा पण पॉईंट, इनलेट आउटलेट दिलेला आहे विथ पॉईंट. आणि फ्रीजला बघा केवढी मोठी जागा आहे. आणि मला सगळ्यात चांगलं काय आवडलं माहिती का, किचन मध्ये प्रॉब्लेम येतो की इलेक्ट्रिकल पॉइंट्स आहे. तर एवढी इलेक्ट्रिकल पॉइंट दिले यांनी की ओव्हन, मिक्सर, ग्राइंडर, सगळे बरोबर. ऍड ऑन काही तुला काय ऍड करायचं असेल ना तर नंतर येत ना, ते आपल्याला करता नाही येत. बरोबर. तर एवढा छोटा विचार करून इलेक्ट्रिकल पॉइंट किचन मध्ये दिलेत ना, त्यामुळे ना युटिलाइज करता येतं. हो, कारण किचन मध्ये अप्लायन्सेस खूप लागतात आपल्याला. अमेझिंग आहे. म्हणजे तुला आरोचा पॉइंटला पण त्यांनी सॉफ्टवेअर प्लांट पण आहे यांच्याकडे, सगळ्या गोष्टी. आणि फिटिंग्स मध्ये नो डाऊट यार, म्हणजे बिंग विजे ब्रँड, त्यांच्या ज्या सगळ्या फिटिंग्स अमेझिंग आहे. चल मी तुला मास्टर बेडरूम दाखवतो. काय स्पेशियस बनवलाय माहितीये का. म्हणजे आता बघ ना, काय क्वालिटी आणि कलर कॉम्बिनेशन किती प्रीमियम वाटतंय बघ ना. फ्रेम सुद्धा मस्त केली, मस्त आहे. हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमला मला सगळ्यात आवडलेली गोष्ट आहे ना, क्रॉस व्हेंटिलेशन आहे. ग्रेट. बेडरूम मध्ये माझ्या आत्ताच्या फ्लॅटला नाहीच आहे, क्रॉस व्हेंटिलेशनच नाहीये. सारखा फॅन लावून बसायला लागतं. आता बघ इथे दोन्ही साईडला झोपताना ईस्ट वेस्ट सिटिंग अरेंजमेंट, स्लिपिंग अरेंजमेंट येईल तुला. क्रॉस व्हेंटिलेशन आहे. सगळ्यात चांगलं काय माहिती का, फॅन, लाईटची बटन्स तुझ्या बेडची आळशी आली, त्यामुळे शेजारीच पाहिजे मला सगळ्या गोष्टी. त्या टीव्हीचा पॉईंट दिलेला आहे. आणि हा बघ ना केवढा कोण वापरतं आजकाल, USB स्विचेस दिलेले, त्यामुळे पिनची गरजच नाही, सांभाळून ठेवा, शोधा. आणि इथे काय केलं बघ ना, हा एक वॉर्डरोब स्पेस दिलाय. आणि कपाट काय होतं, बऱ्याच वेळेस बाहेर येतं, मग बेड बाहेर येतो. तर काय होतं, कपाट पूर्ण बसेल आणि मस्त बसतं. मी आर्किटेक्टला विचारलं ना, असं कपडे व्यवस्थित बसतायत, लेंथ विड्थ पण छान मिळते. आणि यांनी छान काय केलंय की तू जर त्या सेम हाईटला केलं ना कन्स्ट्रक्शनच्या, तर वरती तुला एक छान लॉफ्ट मिळतो. बरोबर. म्हणजे तुझे बॅग्स वगैरे बसतात आणि तू मॉड्युलर मध्ये कव्हर पण करू शकतो. त्यामुळे तो युटिलिटी मध्ये मिळतो. बऱ्याच वेळा काय होतं की लॉफ्ट नवीन करायला लागतात, त्याला खर्च करायचा. तर ही गोष्ट मला फार आवडली की जिथे आपल्याला डेड स्पेस वाचवता येते ती वाचवली, प्लस जिथे आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल स्पेस आहे ना, आजकाल डेव्हलपर बनवतात. मला विजेचं खूप आवडलं की त्यांनी ना व्हर्टिकल स्पेस पण वापरायला दिली आणि हॉरिझॉन्टल पण दिली. शेवटी पैसे आपणच भरणार आहे, पण काय आहे की युटिलिटी किती वाढवता येईल जागेची ते दिलंय. हे बघ, ही मी बाल्कनी बरं का, माझी प्रायव्हेट स्पेस भारी आहे ना, मस्तच. छोटीशी मी टाइम आपला हजबंड वाईफ. एक्झॅक्टली. कधी आलास तरी ये. हो, भारी आहे, गप्पा मारायला रात्री उशिरा. ग्लास फसाड आहे, कॉर्नर पीस आहे, अम्युनिटीज बघता येतात आणि आपला टाइम असा इन्व्हेस्ट करता येतो. मी टाइम आहे ही माझा, रात्रीचा कॉफीसाठी मस्त बढिया, एकदम छान दिलाय. म्हणजे सुटसुटीत, खूप मोठी असून पण उपयोग नाही होत. काय बेडरूम मध्ये, मास्टर बेडरूमला 2 किंवा मॅक्स 3 लोक, तर दिस इज गुड इनफ. बरोबर. भारी आहे एकदम. ये अटॅच टॉयलेट्स पण याला, हे ना फुट लॅम्प वगैरे पण दिलेत आणि यांनी मस्त. वाव. आता हा मास्टर आहे, मास्टरचा टाईल्स आणि याचं कॉम्बिनेशन कसलं प्रीमियम वाटतंय. बराच वेळ काय होतं रे, माझ्या जुन्या घराला कमोड खाली ते क्लिनिंग करायला हे घाण, तर आम्ही ते बघून घेतलं. म्हणजे किती मायन्यूट विचार आहे बघ ना, कमोड वरती उचललाय. आणि स्पेक्स आणि प्रीमियम बद्दल तर काय बोलायचंच नाही. मी ते आता तुला म्हणणारच होतो, ज्या क्वालिटीचे प्रीमियम ब्रँड्स वापरलेत, अमेझिंग. म्हणजे लव्ह इट, छान होतं. ये तुला मी पेरेंट्स बेडरूम, किड्स बेडरूम दाखवतो ना, अवनीची वगैरे बेडरूम दाखवतो. महत्वाची बेडरूम आहे ती एकदम. हा, मी खरं तुला विचारणार होतो की हा एक लॉफ्ट इथे दिलाय, सो इथे आपण इन्व्हर्टर बॅकअप देत आहेत डेव्हलपर. अच्छा. आणि त्यांच्यातर्फे देत आहेत, प्रोव्हिजन नाही. इन्व्हर्टर बॅकअप आहे. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट चांगली काय, तो स्विच ना दुसरा, तो वायफाय साठीच आहे. म्हणजे वायफायचा राउटर आपण कुठेतरी भिंतीला लावणार आणि हॉलमध्ये लावलं की बेडरूम मध्ये रेंज नाही. काय आज सेंट्रली लोकेटेड आहे, प्लस कॉमन बेसिन आहे की जवळ आहे. आणि ती हाईट पण तू बघितलीस तर लहानपणा वापरता येते. आणि व्हर्टिकल स्पेस बघ ना किती छान दिले, की तुला जर कप्पे बनवायचे आहेत मॉड्युलर मध्ये काही, तर तुला काही पण सॅनिटरी मटेरियल सगळं ठेवता येतं. आणि हे ना कॉमन वॉशरूम दिलेलं आहे बघ, कॉमन वॉशरूम विथ गुड फिटिंग्स. आणि ते म्हटल्याप्रमाणे कमोड वगैरे, आणि लहान मुलांना एकदम जवळ आहे, बेडरूम पासून लगेच जवळ. थॉटफुल डिझाईन म्हणतात ते सगळं केलंय. हे मी तुला मुलीची रूम दाखवतो, अवनीची. लहान मुलांना काय पाहिजे, थोडी मोकळी जागा, त्यामुळे फोल्डेबल फर्निचर, मॉड्युलर फर्निचर असं करणार आहे. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट काय माहिती का, इथं भिंत देतात आहे. तर त्यामुळे काय होतं की लहान मुलांना बसून ड्रॉइंग करत, मॅगी खात, पॉपकॉर्न खात, अम्युनिटीज बघायला. आणि सेफ्टी आहे परत, तुला बघायला गेलं तर हे टफन ग्लास आहेत, त्यामुळे तो लाईट व्हेंटिलेशन जे म्हणतो ना आपण, लहान पोरं असताना
घरामध्ये त्या बेडरूम मध्ये पण पाहिला फ्रेशनेस जो पाहिजे तो त्या बेडरूम मध्ये पण पाहिला असेल, तो फ्रेशनेस दिसतो. त्यामुळे लाईट व्हेंटिलेशन येतं. स्लायडिंग विंडो पण बघ ना, स्लायडिंग विंडो त्या हाईटला दिल्यात लहान पोरांच्या इझिली आणि क्रॉस व्हेंटिलेशन पण दिलं. आणि काय माहिती का, मी जर बाल्कनीत बसलो आणि बाल्कनीत बसल्यानंतर जर बघितलं की बाबा मुलगी करते काय, लहान पोरं आता वॉच ठेवायला नाही पण जस्ट केअर की काय करते, तर आपलं लक्ष राहतं बरोबर इमर्जन्सीला. अरे लहानपणी अवनींनी ते दरवाजा लॉक केला होता. अरे बापरे. तो आम्ही इथून ओपन केला होता. आणि हे बघ ना, लॉफ्टला तिचे मस्त असे आम्ही बॅग्स वगैरे बरेच काय खेळणी असतात, ते ठेवायचे ते एक प्रश्न असतो. एक कपाट झाल्यानंतर आहे ना, किती छान युटिलाइज. मी तुला हेच सांगत होतो की हे युटिलायझेशनचे आपण कुठेतरी पैसे भरतो डेव्हलपरला, बरोबर, आणि त्याची स्क्वेअर फीट मध्ये जागा वाढते. मग तो 700चा 800 पण मी पाहिला रे फ्लॅट, काही डेव्हलपरचा 800चा फ्लॅट आणि रूम साईज सेम, जागा वाढली कुठं, लॉबी मध्ये वाढली, ह्याच्यामध्ये वाढली. आता यात काय झालं, व्हर्टिकल युटिलायझेशन स्पेस आणि हॉरिझॉन्टल युटिलायझेशन स्पेस झाल्यामुळे ना 700 750चा फील आहे. तुला आता जरी कागदावर दिसतो तरी तो फील 800 स्क्वेअर फीट. बरोबर. शेवटी माझ्या खिशातले पैसे वाचले. त्यामुळे बघ ना कसला भारी आहे. फुट लॅम्प वगैरे पण दिलेला आहे, म्हणजे लहान पोरं जर अंधारात वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर. म्हणजे या छोट्या गोष्टी घरी येताना नीट नक्की लक्षात नक्की ये. मी तुला आहे ना पेरेंट्स बेडरूम दाखवतो. आता पेरेंट्स बेडरूम मध्ये तू गेलास ना, ही पेरेंट्स बेडरूम आहे. काय होतं, आजी आजोबा आई 62 आणि आजोबा आजी 85. बरोबर. तर काय होतं, घरातून जवळ पाहिजे त्यांना, तर मग खूप आतमध्ये चालत जायला नको. त्यामुळे काय, घराच्या एकदम एंट्री केल्या त्यांची बेडरूम आहे. हा डिसेंट बनवले बघ ना. इथं पण तुम्हाला फुट लॅम्प दिलाय की पेरेंट्सला हे करण्यासाठी पाहिजे. आणि तू इथे जर पाहिलं तर हा पूर्ण बेड ईस्ट वेस्ट बसतो, आणि परत ती लाईट व्हेंटिलेशन साठी फुल ग्लास दिलेला आहे. त्यामुळे मस्त आजोबा किंवा हे पुस्तक वाचत बसले की त्यांना पाहिजे, मोबाईल बघता बघता चार्जिंगचा पॉईंट. खूप छोट्या गोष्टी आपण मिस करतो कधी कधी. हे सगळं बघितलं ना तर म्हटलं की फायनलच करून टाकायचा. आणि याला अटॅच आहे ना वॉशरूम दिलेलं आहे. आता याच्यामध्ये ना माझ्या एका मित्रांनी आहे ना, त्याच्याकडे 4 जण असतात, नवरा बायको आणि 2 मुलं आहेत, आणि मित्रमंडळी काहीतरी येतात, आई वडील गावीच असतात, ते फार येत नाहीत. त्यांच्याकडे अजून एक कन्सेप्ट आहे, तोही तुला आवडेल, स्मार्ट 3 BHK चा. बरं, की 2 टॉयलेट आहेत पण रूम साईजेस सगळ्या ऑलमोस्ट सेम आहेत त्यांच्या. ओके. त्यामुळे शेवटी तो काय म्हणला, 2 to 3 वरून जम्प करण्यापेक्षा 2 to स्मार्ट 3 BHK, एक रूम इज इम्पॉर्टंट होती त्याला. बरोबर. तर मित्रमंडळी येतात, कोणी गेस्ट आले तर त्यांच्यासाठी, तर त्यांच्याकडे ही कन्सेप्ट पण आहे की 2 स्मार्ट 3 आणि 3 BHK. वाव. सो डिपेंडिंग ऑन द तुझ्या बजेट प्रमाणे आणि रिक्वायरमेंट, तो पण अमेझिंग फ्लॅट आहे. म्हणजे मलाही आवडला होता, पण मी हा फायनल केला. त्या वॉशरूम मध्ये पण बघितलंस तर फिटिंग्स बघ काय, म्हणजे नो डाऊट मी फिटिंग बद्दल, टाईल्स कॉम्बिनेशन म्हणजे फारच मस्त केलं सगळ्या गोष्टी इथे. हा 3 BHK आहे. आणि मी तुला आता घर घेतोयस तू खरं, पण मी एक नवीन गोष्ट जी यांच्याकडे पाहिली ना, ह्यांच्याकडे अरे आपण मोबाईल घेताना किती जीबीचा विचारतो, कॅमेरा घेताना किती मेगापिक्सल विचारतो, गाडी घेताना आपण विचारतो की काय सीसीची गाडी आहे, घर घेताना कोणीच विचारत नाही. तर माझं म्हणणं असं राहील, तू आता आलाय अनेशा, तुझं मला 5-10 मिनिटं दिली तर मी तुला आमचा इंजिनिअरिंग एक्सपो आहे तो पण बघ, की घराच्या भिंतीच्या आतमध्ये काय आहे, मायवन कन्स्ट्रक्शन काय असतं, वॉटरप्रूफिंग काय असतं, हे खरं ऍक्च्युअली माहित नसतं आपल्या घरात. हो खरं आहे. आता मी त्या क्षेत्रात आहे म्हणून मी ते सांगू शकतो तुला, तू मला विचारतो. बरोबर. पण ते तुला जर पाहायचं असेल डोळ्याने तर एकदा तुला बघायचं, तुला आहे थोडा वेळ, मी एवढी मोठी गोष्ट घेतोय तर इंजिनिअरिंग एक्सपो पण दाखवतो आमचा. चल ना बघूया. इंजिनिअरिंग एक्सपो म्हणजे काय, आपण वेळ डोळ्यांनी घर बघतो, फक्त 4 भिंती बघतो बिंग अ क्लायंट, पण कन्स्ट्रक्शन मटेरियल काय, आता बघ ना मागे ॲल्युफॉर्म कन्स्ट्रक्शन दाखवलंय, वॉटरप्रूफिंग म्हणजे काय, बाहेरचा पेंट कसा असतो, लेअरिंग किती असतात, आतल्या पेंटला लेअरिंग किती असतात, कोट्स किती असतात हे माहित नसतं, स्लायडिंग विंडो कशा असतात तुझ्या, त्याच्यानंतर टफन ग्लास म्हणजे काय, आता इथे बघितलं तर प्लंबिंग प्रोसेस कशी दिलेली आहे तुझी, त्यानंतर तू पाहिलंस तर आर्थिंग प्रोसेस कशी असते, आर्थिंग वगैरे कसे डिस्ट्रीब्यूट केले जातात, इलेक्ट्रिकलचं मॅपिंग कसं केलं जातं फेज वाईज, सोलरचे पॅनल्स आपल्याला काय युटिलाइज करतात, त्याचे मीटरिंग कसे असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता एव्हरीबडी इज वर्किंग, तो घरात लेडीज कोणी काम करत असतील, लहान मुलं असतील तर आपल्याला फायर सिस्टीम, फायर अलार्म्स, गॅस लिकेज डिटेक्टर, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला कळल्या पाहिजेत, बिकॉज माय ऑल 3 डायरेक्टर्स विलास सर, आदित्य सर आणि सर्वेश सर हे हार्डकोर इंजिनियर आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की वी आर अ इंजिनिअरिंग कंपनी, तर आपण दाखवायला पाहिजे जे आपण करतो. आणि हे खूप अमेझिंग आहे. ह्यात काय माहितीये का, आमचे लेबर किती आहेत आणि इन हाऊस लेबर आहेत, आणि ते कुशल प्रोग्राम मध्ये आपण त्यांना स्किल्ड करतो, त्यामुळे सगळ्यांचा वर्कचं जे काम करण्याची पद्धत आहे ना ती एका लेवलला येते.
इन हाऊस असल्यामुळे काय होतं, आपण थर्ड पार्टीवर नाही आहे, आपण थर्ड पार्टी करत नाही बरं का कन्स्ट्रक्शन. आपलं स्वतःचं इन हाऊस मटेरियल आहे, स्वतःचे कन्स्ट्रक्शन फॉर्म्स आहेत आपल्या, आणि तिथे आपण या सगळ्या गोष्टी करतो. ओके. त्यामुळे क्वालिटीला कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि काम थांबत नाही. म्हणून आपण म्हणतो ना, टाइमच्या आधी सगळे प्रोडक्ट माझे डिलिव्हर्ड आहेत. बरोबर. हा पोझिशन तू विजेच्या सगळ्या डिलिव्हरी आहे टाइमवर. आता तुला मी ऍक्च्युअल आमचा वॉच टॉवर दाखवतो, जिथून तुला कन्स्ट्रक्शन आणि बाकी सगळं दिसेल. ऐकलंय कधी वॉच टॉवर? नाही, कधीच ऐकलं नाहीये. बघ ना, इथं खूप काही नवीन तुला शिकायला मिळेल आणि बघायला मिळेल. त्याच्या चेकलिस्ट मध्ये नसेल मी पण तुला दाखवतो मी आता. ये. आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आपण प्रोडक्ट पाहायला जातो कुठेही रिअल इस्टेट मध्ये, तर ते आपल्याला टीव्हीवर एव्ही वगैरे दाखवतात. पण आता इथं आम्ही काय केलं माहिती का, डेव्हलपमेंट वॉच टॉवर केलाय. म्हणजे तू ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईट एक सर्टन लेवलनी रोड कनेक्टिव्हिटी, मेट्रो, नगर रोड, 65 मीटरचा रिंग रोड जो आपल्या प्रोजेक्टला चिटकून आहे, कन्स्ट्रक्शन, हे सगळं एका वॉच टॉवर वरून बघू शकतो. बरं. आणि मी घर घेताना सगळ्यात माझा महत्वाचा मुद्दा काय होता की 12 एकरचा लँड पार्सल आहे. त्यामुळे अम्युनिटीज सगळ्यांसाठी. आता यू नो की मला 5 वर्षाची मुलगी आहे, 30-35 वर्षाचे मी आणि गिरिजा वाईफ, आई 62, आजी आजोबा 80-85 येत राहतात. तर मला असं पाहिजे होतं की सगळ्या एज ग्रुपला केटर करणारा प्रोडक्ट विथ अम्युनिटीज. मला हा सगळा इथे भेटला. आणि मला सगळ्यात आवडलेली गोष्ट काय माहिती का, अख्ख्या कॉन्क्रीट जंगलमध्ये ना तुला 1 एकरचा नॅचरल फॉरेस्ट एरिया दिलाय. म्हणून काय होतं माहिती का, ते आजोबांचं थोडंसं गावाकडे जाणं येणं असतं शेतात वगैरे. हा प्रोजेक्ट मध्ये आहे, प्रोजेक्ट मध्येच आहे, ऍक्टिव्हिटी पार्ट मध्येच आहे. तर त्यांचं जाणं येणं असतं. मग त्यांना कसं होतं, बऱ्याच वेळा तिकडे गेल्यानंतर त्यांना ते फील आहे. बरोबर. मला त्यांना तोडायचं नव्हतं. आणि हे बघ, इथे ना एअरपोर्ट आहे पुढेच. तर माझी मुलगी आली त्या तिला असं वरतून, फारच स्वस्त आहे. अरे बघ ना किती भारी दिसते. तर विमानं बघत बघत जी मजा ती आपल्याला यायची ना, ती त्यांना अजून जवळ येईल. खरं खूप भारी आहे, खूप भारी आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि मी म्हटलं आता फायनलच करून टाकायचं. आपल्याला सगळा प्रोडक्ट माहिती आहे, डेव्हलपरची आपल्याला स्ट्रेंथ माहिती आहे, पोझिशन डिलिव्हरी माहिती आहे, आणि अमेझिंग आहे. ते म्हणतात ना, 5ही बोटं तुपात आहेत. खरं. ही कसं माहितीये का, ह्याच्यामध्ये तू बघायला गेलास ना, तर तुला सगळ्यात मोठं मी रोडचं सांगतो. रोडला काय माहिती का, आपल्याला चिटकून हे बघ, इथूनच 60 मीटरचा पूर्ण 60-65 मीटरचा रिंग रोड डायरेक्टली नगर रोडला कनेक्ट होतोय. आपला प्रोजेक्ट आहे, त्याला चिटकूनच 60-65 मीटरचा रिंग रोड कनेक्ट होतोय. हा रिंग रोड कनेक्ट झाला ना, समोरच्या साईडला तुला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बघ. हे बघ, कन्स्ट्रक्शनचं काम दिसतंय तुला, धूळ उडते ते. तिथून तो 30 मीटरचा डीपी रोड आहे, तो ऍक्सेस 1 आहे या प्रोजेक्टला यायला. आणि तो डायरेक्ट इथे समोर रिंग रोडला अटॅच होणार आहे तुझ्या. तर तुला काय, खराडीवरून तू इऑन मधून निघालास तर तू डायरेक्ट कनेक्ट करू शकतो या प्रोजेक्टला. आणि दुसरा अजून एक एक्सेस रोड आहे 24 मीटरचा आहे बघ. तो इथून जर तू गेलास ना पुढे, त्या गाड्या दिसतात बघ तुला कंपाऊंडवाल्या, तिथून तो डायरेक्ट इथे 65 मीटरला कनेक्ट केला जातोय. त्यामुळे तू डेव्हलपमेंट बघशील ना, आणि इथे पंचशीलची गार्डन डेव्हलपमेंट चालू आहे. बरं. त्यामुळे गार्डन डेव्हलपमेंट तर होतीच आहे, पण इऑन फेज 3 पण इथं डेव्हलप्ड होणार आहे. एन नंबर ऑफ डेव्हलपर्स आहे. आणि कसं होतं, सगळे डेव्हलपर एकत्र आले ना की ती कम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते. आणि एन्व्हायरमेंट म्हणजे तुमचं म्हणतात ना, की आपण म्हणतो ना की कम्युनिकेशन, एज्युकेशन, एंटरटेनमेंट, या सगळ्या गोष्टी वाढतात. बरोबर. आणि आपल्याला रिंग रोड प्लस आपली स्वतःची रिटेल दुकानं तर येणारच आहेत. त्यामुळे हे सगळं पाहिलं ना, कन्स्ट्रक्शनचा स्पीड बघ, हे पूर्ण ॲल्युफॉर्म कन्स्ट्रक्शन आहे. जे आपण मगाशी पाहिलं, आपण एक्सपोला पाहिलं. आता तू आहे ना, चेकलिस्ट मी काय केलं होतं, मी माझी चेकलिस्ट केली होती की बाबा डिझाईन कसं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, 800चा फ्लॅट 700चा फ्लॅट, एक कॉमन माणूस कन्फ्युजन होतो, 100 स्क्वेअर फीट जास्त आहे. बरोबर. पण मी जे तुला आता समजून सांगितलं, डेड स्पेस, व्हर्टिकल स्पेस, हॉरिझॉन्टल स्पेस कशी वापरली आहे. काय होतं, त्या 100 स्क्वेअर फीटचे पैसे तुला मला भरायला लागतात खिशातून. पण ऍक्च्युअल बघायला गेलो घरात गेल्यानंतर, तर 700-750चा एरिया सुद्धा ती रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतो. तुला सांगू का श्रेयस, आता तू भेटलास खरंच खूप बरं झालं. कारण काय झालं, मी फक्त एक फ्लॅट म्हणजे 1 स्क्वेअर फीट आणि त्यात काय 4 गोष्टी अम्युनिटीज एवढाच विचार करत होतो. सो मी आत्ता जे पाहिलं की डेड स्पेस युटिलायझेशन किंवा व्हर्टिकल स्पेस, हॉरिझॉन्टल स्पेस, सो हे सगळं मला खरंच कधी माहिती नव्हतं रे. आणि एवढ्या अम्युनिटीज आहेत. त्यानंतर आपण जे इंजिनिअरिंग एक्सपोजो पाहिला, सो काय काय खरंच माझ्या घराच्या भिंतीच्या आत काय दडलंय हे मला खरंच कधी माहिती नव्हतं रे. आणि हा जो आपण आता वॉच टॉवर बघतो, इथून जी डेव्हलपमेंट सगळी बघायला मिळते, म्हणजे थोडक्यात मी माझी चेकलिस्ट फक्त एका स्क्वेअर फीट पुरतीच केली होती. पण मला
म्हणजे इंटरनल फ्लॅट पण कसा असेल कळलं, एक्सटर्नल कसा असेल, 4 भिंतीत कसं असेल आणि इथे डेव्हलपमेंट कशी होणार आहे. सो माझं तसं म्हणलं तर माझी चेकलिस्ट थोडी एक्सटेंडच झाली असं म्हणू. नाही पण ते चांगलं आहे, तू आज वेळात वेळ काढून आला आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या. कारण कधी कधी काय होतं माहिती का, तर सायझेसवर नुसतं जाऊन होत नाही. ब्रँड व्हॅल्यू पण मॅटर करते, डिलिव्हरी मॅटर करते. फक्त कॉस्ट हा एक फॅक्टर आहे, पण त्याच्याबरोबर सायझेस, डेड स्पेस, लोकेशन, अमेनिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रिंग रोड, मेट्रो तर चेरी ऑन द टॉप या प्रोजेक्टला. त्यामुळे मी तर तुला सजेस्ट करेल, माझा शेजारी म्हणून या बिल्डिंग मध्ये विजय परिवारात, तर मी तुला आजच वेलकम करेल. नक्की एकदा घरच्यांना दाखव. प्रोजेक्ट फार छान आहे, मी चूज केलाय म्हणून तर मी तुला हक्काने सांगू शकतो की प्रोजेक्ट छान आहे. आणि घरच्यांना घेऊन आलास तर ये नक्की. साईटवर गुगलवर लोकेशन पाठवून गुगलवर तू परत येऊ शकतोस. नक्की नक्की, मी आता फॅमिलीला घेऊन येतो आणि तुलाही भारी वाटलं. चल जरा चहा कॉफी येऊ. चल नक्की.